वेलकम टू आवर ब्लॉग्स। मग आज मस्तपैकी आम्ही फ्रेश उठलो, कारण काल खूप दमून आलो होतो आणि मस्त झोप झाली। आत्ता वाजले सकाळचे 8:15 आणि आज आम्ही जाणार आहे बानुमळा वॉटरफॉल, त्यांच्यानंतर हंडारा गेट आणि अजून भरपूर काही आहे। मी ते पुढे तुम्हाला सांगत जाईलच। आणि आत्ता पहिले आपण जाऊ ब्रेकफास्ट करायला, त्यानंतर मग 9 वाजता आमचे दादा येतील आम्हाला पिकअप करायला। तुला काय म्हणायचं आहे? तुम्ही माझे व्हिडिओज बघत राहा। ओके। ही बघू शकता मागे किती सुंदर आहे माझे डोळे। ठीक आहे, माझा फुल लुक तुम्हाला मी लवकरच दाखवेल। माझी इंस्टाग्राम ID चेक करू शकता, माझे रील्स, माझे फोटोज सगळे पाहायला। आणि तुम्हाला कोणत्याही ड्रेसची जर लिंक हवी असेल तर कमेंट पण कराल, मग मी तुम्हाला नक्की सेंड करेल। बस आहे। आजचा ब्रेकफास्ट बघू शकता, आम्ही तेच घेतलं आहे जे आम्ही खाऊ शकतो। फ्रूट्स आहेत खूप सारे, ब्रेड जॅम, क्रॉसो आणि हे बॉइल्ड वेजीस होते ते छान होते। इकडे त्यांनी भजी पण बनवून ठेवली होती, मग आम्ही भजी घेतली आणि हा चीज बॉल टाईप त्यांनी बनवून ठेवला होता। मी जी आता क्लिप टाकली ना त्यामध्ये ते त्यांच्या देवाचं काहीतरी आहे वाटतं, म्हणजे जशी आपण पूजा करतो ना तसंच ते पण पूजा करतात। इथे ओवीचे पाय दुखले, माझी पण दुखताच आहे तसे, कारण थोडंसं चढ आहे इथे म्हणून पाय दुखता। म्हातारी झाली मी, धाप लागते मला। आम्ही एका चॉकलेट फॅक्टरीकडे थांबलोय। त्यांनी सांगितलं की इथे चॉकलेट कसं बनतंय आणि फ्री टेस्टिंग आहे, सगळं फ्री आहे। ते आम्ही पाहायला आलोय कसं काय काय आहे। इथे त्यांनी चॉकलेटचे सॅम्पल ठेवले होते, ते ज्या ज्या फ्लेवरचे चॉकलेट्स बनवताना ते सगळं त्यांनी इथे ठेवलं होतं। इथे मध्ये ते लोक चॉकलेट बनवत होते। आम्हाला वाटलं की मध्ये जाऊ देतील, पण मध्ये एंट्री नव्हती, बाहेर काचेच्या बाहेर थांबूनच आम्हाला त्यांनी पाहायला सांगितलं। आणि इथे ना त्यांनी चॉकलेट्स ठेवले होते टेस्टिंगसाठी। प्रत्येक फ्लेवरचं जे जे त्यांच्याकडे चॉकलेट बनतं त्या फ्लेवरचे त्यांनी चॉकलेट्स ठेवले होते
टेस्टिंगसाठी. मग घ्यायच्या आधी आपल्याला जर टेस्ट करायचा असेल तर आपण इथून करू शकतो. ते मागे बघू शकता किती सारे चॉकलेट्स आहेत. आणि इथे फॅक्टरी म्हणजे बाहेरूनच पाव देतात, ते मध्ये नाही जाऊ देत. त्यांनी ग्लासेस लावलेत तिथे, त्या ग्लासेसच्या मधूनच आम्ही पाहायचं चॉकलेट्स कसे बनत आहेत ते, कारण मध्ये अलाउड नाही. मग त्यांनी तिथे व्हिडिओज वगैरे पण लावलेत बाहेर की कसं बनताय काय बनताय ते. आम्ही फक्त हा एकच चॉकलेटचा बार घेतला कारण ओवीच खाणारी होती. आम्हा दोघांना एवढं नाही आवडत आणि ओवीच्या खाण्यासारखा पण हा एकच फ्लेवर होता, म्हणून आम्ही तिच्यासाठी फक्त एकच बार घेतला. फायनली आम्ही पोचलो बान्यूमाला वॉटरफॉलच्या पार्किंगमध्ये. इथे गाडी लावली आणि मध्ये खूप पायी जावं लागलं आम्हाला. जवळपास 1-1.5 किलोमीटर आम्ही पायी चालत गेलो. आमचे ड्रायव्हर दादा आमच्यासोबत होते कारण त्यांना पुढे तिकीट काढून द्यायचं होतं आम्हाला, म्हणून ते पुढे चालत होते आमच्या. फायनली आम्ही तिकीट काउंटरवरती पोचलो. आमच्या दादाने आम्हाला तिकीट काढून दिले आणि मागे जिथे वेलकम टू बान्यूमाला लिहिलंय ना, तिथून आम्हाला खाली जायचं होतं वॉटरफॉलसाठी. आम्हाला वाटलं थोडंच खाली जायचं आहे, पण बघतो तर काय संपतच नव्हत्या पायऱ्या. जर तुम्ही लहान मुलांसोबत येत असाल तर मी तुम्हाला रिकमेंड करेल हा वॉटरफॉल स्किप करा. हे मला माहिती नव्हतं, नाहीतर मी आलीच नसती ओवीला घेऊन, कारण खूप चालावं लागतं आणि तेवढं चालत जाऊन खाली परत तेवढंच वरती पण यावं लागतं. फायनली जसं तसं खाली उतरत आम्ही ह्या सुंदरशा अशा वॉटरफॉलजवळ पोचलो. आता आम्ही या वॉटरफॉलवरून रिटर्न चाललो आहे. पाणी खूपच गार आहे. ओवी आणि गोडी फक्त थोड्या वेळासाठी गेले होते मध्ये, मी नाही गेली. आणि माझा आधीपासूनच प्लॅन होता की नाही जायचं, फक्त बाहेर बसून बघायचं. छान आहे, मस्त सुंदर आहे. येऊ शकता इकडे तुम्ही, आजूबाजूला पाहू शकता ग्रीनरी. छान आहे. पण तुम्ही कपल असाल नाहीतर सोलो ट्रॅव्हलर असाल तर नक्कीच या वॉटरफॉलला व्हिजिट करा. पण जर तुमच्यासोबत बेबी असेल तर मी तुम्हाला रिकमेंड करेल इथे नका जाऊ. आता वरती तर जावंच लागणार. मग ओवीचे पाय दुखत होते. ओवीच्या दादाने ओवीला घेतलं मागे बसून आणि मग आम्ही निघालो. तिथून वरती येणं शक्य नव्हतं बाबा, इतकं खाली चालत गेलो होतो. मग तिथे ना यांच्या इकडचे 25K पर पर्सन बाईक्स होत्या.
मग आम्ही 2 बाईक घेतल्या आणि त्याच्यावर बसून आले. त्याची क्लिप मी छोटीशी टाकली आहे इथे, ते बघू शकता तुम्ही. पण खूपच बापरे, ज्यांच्याकडे खूप स्टॅमिना आहे ना ते चालू शकता एवढे. जाताना आपण जातो हौशीने, पण येताना खूप वाट लागून जाते पायांची. पोहोचलोय वनागिरी हिल्सला आणि ते जे वॉटरफॉल होतं त्याच्यात जवळच आहे, म्हणजे अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि आपल्याला सगळ्यात पहिले इथे आल्याला इथून तिकीट घ्यावं लागतं. तिकीट ना आमचे दादाच घेतात, कारण हे आमच्या पॅकेजमध्ये इन्क्लुडेड आहे. मग जिथे कुठेही तिकीट लागेल ना ते दादाच घेतील. आता चला मग बघू, आज जाऊ. ओवी रडतीये कारण ती आली आहे झोप. आता आज जाऊ आणि बघू. वाव, मध्ये गेल्या इतका सुंदर सेटअप त्यांनी बनवला होता ना. समोर लेक आणि या साईडला फोटोग्राफीसाठी इतके सुंदर त्यांनी सेटअप बनवले होते. फोटोज पण इतके छान आलेत, तुम्ही माझ्या इंस्टाग्राम हँडलवर पाहू शकता, नाहीतर व्हिडिओच्या एंडला मी नक्की टाकेनच. पण एकदम जबरी लोकेशन होती. इतकी सुंदर लोकेशन कोण सोडेल. मग मी काय, मौके का फ़ायदा उठाया आणि भरभरून फोटोग्राफ्स व्हिडिओज काढले मी आणि ओवीने. हे तर एकच नंबर होता. हात बनला होता त्याच्यावरती जाऊन मस्त थांबून फोटो काढायचा. ही जागा मी नक्की रेकमेंड करेल. नक्कीच जाल. जर तुम्हाला इंस्टाग्रामेबल फोटोज व्हिडिओज पाहिजे असेल तर इथे बालीला गेला तर नक्की जाल. तर मग माझे व्लॉग आवडत असतील तर काय करायचं आहे ते तुम्हाला आत्तापर्यंत माहिती होऊनच गेलं आहे. लगेच जा, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओज रील्स फोटोज पोस्ट काही पण पाहायचं असेल तर माझ्या इंस्टाग्राम हँडलला नक्की फॉलो करा आणि खूप सारं प्रेम दाखवा. पुढचे व्लॉग्स पाहायला विसरू नका.